बेसिकली एक वेगळीच एनर्जी असते नाही, सगळेजण नाचतायत आणि पाऊस पडतोय त्याच्यानं तुम्ही ऍक्च्युली चढतायत वर. ते एवढं ट्रस्ट आहे एकमेकांवर एस को ऍक्टर्स किंवा इव्हन अदरवाईज आमचं बॉन्डिंग आहे. सो काही मला वाटत नाही मी पडते. इनफॅक्ट बऱ्याचदा मी न बघता पण छान होतं. पुढची स्टोरी खूप छान आहे. हळूहळू चेंजेस दिसायला लोकांना बघायला मिळतील आणि एक वेगळ्याच अँगलनी एक स्टोरी खूप छान विणलेली आहे. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, दहीहंडी हा उत्सव येतोय आणि नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि सुंदर जोडी माझ्यासोबत आहे. स्टंट वगैरे केलेले आहेत. कशी झाली आहे दहीहंडीची सुरुवात आणि कसे आहात? धम्माल. दहीहंडी मला प्रचंड आवडते लहानपणापासून. दरवेळेला मी थरावर चढायचो, फोडायचो हंडी. वृंदावनमध्ये पण केलं होतं की 4-5 थर होते आणि त्याच्यावर विदाऊट हार्नेस चढलो होतो एकदम एका शॉटमध्ये. तर ते अचीवमेंट असं ना, वर गेल्यावर ते हंडी फोडायची, ते इट्स ॲक्च्युली गिफ्ट ऑफ एवढं तुम्ही श्रम करताय त्याचा श्रमपरिहार म्हणतो. सो बेसिकली एक वेगळीच एनर्जी असते नाही, सगळेजण नाचतायत आणि पाऊस पडतोय त्याच्यानं तुम्ही ॲक्च्युली चढतायत वर. तो मजा येते करताना. लहानपण आठवतं खूप. वल्लरी, कमाल केली आहेस तू. आणि इतक्या पावसात, म्हणजे तो ओरिजिनल पाऊस सकाळपासून पडतोय आणि त्यात स्टंट वगैरे आणि दहीहंडीवर चढणं, किती छान होता एक्सपिरियन्स ॲक्च्युली खूप छान होता. असं म्हणजे मी मगाशी आता आईला फोन केला तेव्हा मी तेच म्हटलं की शूटिंगच्या निमित्ताने मी दहीहंडी फोडली. असं कधी मला एक्सपिरियन्स करता आला असता आणि खूप मजा आली असं प्रॉपर थरांवर चढून वगैरे. ऑफकोर्स सेफ्टी वगैरे सगळं होतं, पण मी सुरुवातीला खूप घाबरले होते. म्हणजे सकाळपासून मी खूप अशी गप्प होते कारण मला जरा भीती वाटत होती आणि त्यात पावसात एक तर मला पाऊस आवडत नाही, त्यामुळे अजूनच मला ते सगळं नको वाटत होतं. पाऊस कसा आवडत नाही तुला? नाही आवडत मला असो. पण तेच म्हणजे आमचे डिरेक्टर चंदू सर सगळेच एकदम असे होते की नाही तू करशील. आणि ऍक्च्युली पहिल्यांदा चढल्यावर मग नंतर एवढी मजा यायला लागली की मग छान वाटायला लागलं. मग 2, 3, 4, 5 वेळा ते वेगवेगळ्या अँगलने आम्ही केलं. म्हणून नंतर आम्हाला इट्स मजा आली. येस. मज्जा आहे तर मज्जा येणारच. बरं, नेहमीच छान छान ट्विस्ट येत असतात. आत्ता ही ट्विस्ट आहे आणि सगळ्यांसमोर तुम्ही तिला बायको म्हणून स्वीकारलंय. पुन्हा एकदा कसं वाटतंय? छान होतं. पुढची स्टोरी खूप छान आहे. हळूहळू चेंजेस दिसायला लोकांना बघायला मिळतील आणि एक वेगळ्याच अँगलनी एक स्टोरी खूप छान विणलेली आहे. आम्ही पण जेव्हा वाचतो स्क्रीन प्ले दरवेळेला नवीन आम्हाला पण वाटतं आम्हाला खूप भांडलोय, खूप आम्ही एकमेकांच्या अंगावर ओरडलोय. ते सगळं आता कुठेतरी कमी होतंय, त्यामुळे आम्हालाही करायला मजा येते. आणि ती पण अशी वेगळी टाईपची, असं नाही की नॉर्मल. त्याच्यामध्ये पण काय काय वर चढावं आहे. आमची मैत्री म्हणजे भांडूनच आम्ही असे रिअल आय थिंक रिअल कपल मध्ये पण आजकाल तुम्ही बघता की इट्स अ स्टोरी. आमचं रिलेशन रियालिटी बेस्ड आहे खूप अर्थाने. सो ते आम्हाला पण करताना मजा येते ऍक्च्युली. लुकिंग फॉरवर्ड. बरं, लीलाचं पडणं आणि एजननी सावरणं हे स्टार्ट पासून आतापर्यंत आहे आणि अजूनही कंटिन्यू होत आहे. सो पुन्हा एकदा तो क्षण आलेला आहे. घाबरली आहेस की नाही? नाही, मी जे म्हणजे इफ इज टू कॅच मी, मला खरंच भीती वाटत नाही कारण आम्ही खूपदा केलं आहे आणि आता एवढं ट्रस्ट आहे एकमेकांवर एस को ऍक्टर्स किंवा इव्हन अदरवाईज आमचं बॉन्डिंग आहे. सो काही मला वाटत नाही मी पडते. इनफॅक्ट बऱ्याचदा मी न बघता पण पडते. आता आम्ही पट्टीचे पकडणारे झालो एकमेकांना. बरं, शूटमध्ये वगैरे तर दहीहंडी फोडली आहे, पण लहानपणी शाळेमध्ये असताना काही एक्सपिरियन्स आहेत किंवा? खूप फोडल्यात दहीहंडी. मग ते आवडतं. बेसिकली मी किल्ल्यांवर खूप चढायचो, ट्रेकिंगला खूप जायचो लहानपणी. तर तिथे गावात पण मी तिथे गावातले लोक असतात तिथे मी पार्टिसिपेट करायचो. तर ते लहानपणी असं ना, ते लोक एक हाय एनर्जीवाले असतात सगळे की कुठेही काय चढायचं म्हटलं की एकदम बिंदास चढायचं. तर ते मेमरी आहेतच आणि आता हे असं काही शूट्समध्ये रिफ्रेश होते ती. पण आता लीला जर हंडी फोडते, तुम्हाला वाटतंय धावत जाऊन मी चढावं म्हणून? खूप वाटत होतं, पण ऍक्च्युली स्टोरी रायटरनी किंवा प्रोडक्शननी मला खूप बेदड मारलं असतं. स्टोरीच्या चित्राकडे चाललंय. सो नाही, पण इच्छा तर होती खूप. सो नेक्स्ट इयर आम्हाला दोघंही वेगवेगळ्या हंडी फोडताना दिसणार याच सिरियलमध्ये. सो थँक्यू सो मच आणि तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.